नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या वेळेस चुकून आपला जर ब्लाऊजचा गळा मोठा झाला असेल तर छोटा कसा करायचा. तर अगदी टेन्शन घ्यायचं नाही. जरी तुमचा गळा ब्लाऊजचा मोठा झाला असेल तरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तो लहान करू शकता. जरी तुम्ही शिवून झालेला ब्लाऊज असू दे किंवा जुना जरी असला तुमचा ब्लाऊज फार दिवसाचा आणि तो तुम्हाला जरी गळा मोठा आहे तो लहान करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तुमचा असू दे किंवा कस्टमरचा असू दे, तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीनं कमी करू शकता. आणि तर आता बघू शकता हा गळा किती उंची आहे तुम्हाला दाखवते. तर हा आहे 10 इंच गळा उंची. तुम्हाला दिसत असेल, हे बघा 10 इंच इथून आहे. तर ह्याला 2 इंच कमी करायचं आहे, म्हणजे 8 इंच आपल्याला गळ्याची उंची कमी करायचं आहे. जर समजा सेमच कलर असेल, साडी पण सेम ब्लाऊज पण सेम, तर तुम्ही साडीतलं कापड घेऊ शकता. कॉन्ट्रास्ट जर कलर असेल, साडी वेगळी असेल तर त्यातलं पण तुम्ही कापड वापरू शकता. आणि जर तुम्हाला साडीतलं वापरायचं नसेल तर तुम्ही सेम मॅचिंगचं पण कलरचं कापड आणू शकता. तर बघू शकता ही साडी अशी आहे आणि हे जो सिल्क आहे ना, तर सिल्क सेम असं कधी बऱ्याच वेळा मिळत नाही. तर साडीचा कलर असा असल्यामुळं मी हा कलर आणला. म्हणजे टेरिकोसामध्ये जे कापड मिळतं ना, तुम्हाला कदाचित बऱ्याच जणींना माहिती असेल, कॉटन टेरिकोसा यात खूप प्रकार असतात. त्यातलं सिल्कवालं थोडंसं शायनिंग असतं टेरिकोसाला. तर हे कापड आणलेलं आहे कारण साडी सेम अशी आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच गळ्याची उंची कमी करायची आहे. तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे कापड. तर तुम्ही पाव मीटर जरी आणलं कापड तर भरपूर होतं, जास्त आणायची काही गरज नाही. तर अगदी खूप सोप्या पद्धतीने आपण गळ्याची उंची कमी करणार आहोत. तर काय करायचं आहे आपल्याला अगोदर, आता बघू शकता मी काय काय केले तुम्हाला दाखवते. अगोदर आपल्याला हा भाग तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला हे 2 तुकडे घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे असे थोडंसं हे करताना जास्त घ्या, कारण अगदी कट्टी घेऊ नका. तुम्ही जर नवीन आता शिकत असाल तर थोडंसं अगदी तुम्ही बरोबर कापड घेतलं तर कमी पडू शकतं, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं घ्या. असा मी 4 फोल्ड केलेला आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं म्हणजे इथून ना आपल्याला 1-1.5 इंच खाली घ्यायचं आहे. म्हणजे बघू शकता इथून, आणि असा शेप द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा छान. बघू शकता मी असा शेप दिलेला आहे. तर आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी ओपन करून दाखवते कसं दिसतंय कापड. हे बघू शकता, हे असं अशी आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर जेवढं रुंदी आहे त्याच्यापेक्षा जास्त घ्या. आता तुम्ही बघू शकता इथं रुंदी किती आहे. तर आता ही रुंदी आहे 5.5 इंच. तर आपल्याला थोडंसं एक्स्ट्राच घ्यायचं आहे. मी जरा जास्तच घेतलेलं आहे, म्हणजे जर एक्स्ट्रा झालं तरी आपल्याला कापड कट करता येतं, पण कमी पडलं तर आपल्याला परत काही करता येत नाही. त्यामुळे थोडंसं उंचीला आणि रुंदीला कापड शक्यतो जास्त ठेवा. तर आता बघू शकता हे असं मी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला हवी तर वेगळी पण डिझाईन तुम्ही करू शकता, पण मैत्रिणीने याच्यापेक्षा पण युनिक मी दाखवलं असतं. पण बऱ्याच आपल्या ज्या ताई आहेत ना, त्या नुकतंच त्यांनी शिवण चालू केलेलं असतं मैत्रिणींनी, आणि त्यांना सिंपल डिझाईन हव्या असतात. आणि जर मी अवघड सांगितलं तर एकदमच त्यांना मग डिझाईन करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून तुम्ही समजू शकता की मी सिंपल का दाखवते, तर नवीन शिकणाऱ्या ताईंना सुद्धा ह्याचा फायदा व्हावा यासाठी. तर आता आपण काय करणार आहोत, बघू शकता 1/2 इंच मार्किंग करून बरोबर इथून आपण टीप मारून घेणार आहोत. तर व्यवस्थित असे आपल्याला जसं आपण हे केलंय ना त्यानुसार आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. असं खालीपर्यंत असं यायचं आहे. जिथं आपला कॉर्नर आहे ना तिथं सुई आतल्या साईडला ठेवायची आहे. परत सेम इथंच अंतर तसंच ठेवायचं आहे आपल्याला इथे पण. तर मी कशा पद्धतीने टीप मारली तुम्हाला दाखवते. बघू शकता हे इकडून आणि अशी मारलेली आहे टीप. आता आपल्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. इथे जे आपलं शेप आहे ना त्यानुसार आपले बारीक असे कट मारायचे. हे कट का मारायचे आहेत, तर आपला जो शेप आहे ना व्यवस्थित हा छान दिसावा यासाठी आपल्याला असे बारीक कट मारून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे मी कट मारून घेतलेले. आता आपण काय करणार आहोत,
हे बघू शकता. तर व्यवस्थित आपल्याला असं शेप देऊन घ्यायचा आहे. जसा आपला शेप आहे ना तसा येण्यासाठी व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता. सेम कापड आले की नाही चेक करा. तुम्हाला जर अगदी शिवताना प्रॉब्लेम येत असेल तर थोडीशी प्रेस करा. म्हणजे इस्त्री केल्यामुळं काय होणार आहे, तुमचा व्यवस्थित हा आकार ते होणार आहे आणि हलणार नाही. तर आता बघू शकता याच्यावरनं आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता मी अशा पद्धतीने दाब टीप देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याच्यावर नाजूक अशी एकदम लेस लावून घ्यायची आहे. कारण ह्या ब्लाऊजवरती ना लेस आहे, त्यामुळे नुसता पॅच आहे ना तो प्लेन दिसेल, त्यासाठी मी थोडी नाजूक अशी लेस लावून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही ही अशी आपल्याला लेस लावून घ्यायची. तुम्ही हव्या तर ह्याच्यापेक्षा बारीक पण लेस लावून घेऊ शकता किंवा प्लेन पण ठेवू शकता. ते आपल्या आवडीवरती अवलंबून आहे. तुम्हाला आणि जर थोडंसं अट्रॅक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही लेस लावू शकता. तुम्हाला सिंपल हवे असेल तर तुम्ही सिंपल पण ठेवू शकता. तर बघू शकता लेस लावल्यानंतर केवढा भारी युनिक लुक आलेला आहे. एकदम सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर याचा मध्य काढून घ्यायचा आहे. जसा गळा जो आहे ना हा तुम्हाला दिसतो, इथे मार्किंग करून घ्या म्हणजे आपल्याला गळ्याचा मध्य कळेल. हे बघा इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला बघू शकता ते असं ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही किती आपलं मेजरमेंट झाले. अंदाजे करू नका, कारण एका साईडला जास्त एका साईडला कमी होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे असं. कारण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ह्याच्यावरती बदल करताना थोडंसं आपल्याला शिस्तीत करावे लागतात. कारण हे सगळी जोडाजोडी झालेली असती आणि त्यामुळं आणि जर समजा आपण पहिल्या म्हणजे जो तयार करताना ब्लाऊजची डिझाईन असते ना ती आपल्याला सोपी जाते, पण अशा तयार ब्लाऊजमध्ये करताना थोडंसं आपल्याला व्यवस्थित पिन्स वगैरे लावून घेणं गरजेचं आहे. अवघड नाही, पण थोडंसं आपल्याला पिन्स वगैरे लावून घेणं गरजेचं आहे. तर बघू शकता इथे मी आता 2.25 इंचवर खूण केलेली आहे. या पण साईडला तुम्ही बघू शकता 2.25 इंचवरती बरोबर मार्किंग करून घ्या. इथे बरोबर सेम आलंय की नाही चेक करा. आता मी जसं मेजरमेंट घेतलेलं आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही चेक करा. आणि आता आपण ह्याच्यावरून छान अशी टीप मारून घेणार आहे. अगोदर काय करा, तुम्ही एखादी सुई किंवा पिन्स लावून घ्या म्हणजे जेणेकरून सरकणार नाही. तर मैत्रिणींनो आता सध्या पाऊस पडत आहे त्यामुळे थोडा पावसाचा आवाज येतोय, तर तुम्ही समजून घ्या. तर आता आपण इथं पिन्स लावून घेतलेले आहे सरकू नये म्हणून, आणि आता मी टीप मारून घेते. तर इथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता आता आपल्याला काय करायचं, वरून एक टीप घ्यायची. म्हणजे मी इथे आता तात्पुरतं मारून घेतली कारण हे पॅक बसावं म्हणून. आता आपल्याला वरून एक टीप घ्यायची म्हणजे जेणेकरून हे फिक्स होईल आणि कधीच ही टीप उसवणार नाही. त्यासाठी आपल्याला डबल टीप घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे शोल्डरपासून टीप मारायला. जिथं आपला पॅच आहे ना तिथं थोडंसं नकळत मागं पुढं करून घ्या म्हणजे लॉक होऊन जाईल तो आपला पॅच आणि अजिबातच निघणार नाही. आणि त्याच्यानंतर असं इकडून आपल्याला घ्यायचं आहे की त्याच्यानंतर अशा ह्या साईडला वळवून घ्या. इथे पण आल्यानंतर थोडंसं मागं पुढं करा म्हणजे हा पॅच आहे ना तो
व्यवस्थित फिक्स होईल. आणि अशी सरळ आपल्याला टीप घ्यायची आहे वरतीपर्यंत. तर आता फायनल लुक मी दाखवते तुम्हाला. हे बघू शकता, असा आपला फायनल लुक झालेला आहे. आणि तुम्हाला हवं तर एखादं छानसं बटन पण लावू शकता शोचं तुम्ही. हे बघा किती सुंदर दिसतंय. म्हणजे अगदी आपण नवीन ब्लाऊज शिवल्यासारखाच वाटतोय. अजिबात आपण काहीतरी त्यात बदल केला असं दिसतंय का सांगा तुम्ही. पूर्ण व्यवस्थित ब्लाऊज करून दाखवते. किती छान लुक आलेला आहे. सिंपल, साधं आणि पटकन होणारी डिझाईन. आणि त्यामध्ये आणि खूप म्हणजे आपल्या गळ्याची उंची कमी झाली तर आपण पटकन अशा पद्धतीने डिझाईन करू शकतो, म्हणजे जेणेकरून आपल्या गळ्याची उंची नक्की कमी होऊ शकते. खूप सिंपल, खूप साधी अशी ही डिझाईन मी तुम्हाला सांगितली आहे आणि पटकन होणारी अशी डिझाईन मी तुम्हाला सांगितलेली आहे. युनिक आणि अवघड सांगितली असती, पण सर्वांसाठी ते म्हणजे जे नवीन शिकतात त्या मैत्रिणींसाठी ते जमणार नाही. त्यामुळे मी सिंपल डिझाईन तुम्हाला सांगितलेली आहे. आणि मैत्रिणीनं बघू शकता, कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळं खूप युनिक आणि खूप अट्रॅक्टिव्ह ही डिझाईन दिसत आहे. तर अशाच पद्धतीनं गोलगळा असू दे, पानगळा असू दे, पंचकोणी असू दे किंवा हंडी गळा असू दे, कुठल्याही गळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं पॅच देऊ शकता किंवा आणि वेगळी डिझाईन करून तुम्ही तुमचा गळा नक्कीच कमी करू शकता. कॉन्ट्रास्ट कलर असू दे किंवा सेम कलर असू दे, नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीनं ट्राय करू शकता. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.